लोकल खाली चिरडून 3 अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वसईजवळ घडलेली आहे आणि काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। आणि विशेष म्हणजे ज्या तिघांचा मृत्यू झाला ते तिघही रेल्वेचे चांगल्या पदावर काम करणारे अधिकारी होते। आणि जी प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार जी आहे की काल संध्याकाळी ट्रॅकचं काम सुरू होतं आणि त्याच दरम्यान जी आहे की लोकल ट्रेन मुंबईच्या दिशेने विरारकडे चालली होती आणि ह्या लोकल ट्रेन खाली हे तिघही आले आणि या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आणि ज्या 3 अधिकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे त्यातला पहिला अधिकारी आहे वासू मित्रा, हा 56 वर्षाचा आहे। दुसरा अधिकारी आहे सोमनाथ उत्तम, हा 36 वर्षाचा आहे आणि तिसरा आहे सचिन वानखेडे, हे 35 वर्षांचे आहे। सचिन वानखेडे हे चीफ सिग्नल इन्स्पेक्टर आहेत आणि ज्यावेळेस ट्रॅकचं काम सुरू होतं त्यावेळी इकडे कुठल्याही प्रकारची सुरक्षा नसते। वास्तविक पाहता ट्रॅकचं काम सुरू असताना त्यांना दिशा दर्शवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी एक व्यक्ती उभा असतो, त्याच्या इथे कुठल्याही प्रकारची नियुक्ती नव्हती, त्यामुळे अशा प्रकारची घटना घडलेली आहे। आणि जी माहिती दिलेली आहे की तिघजण काम करत असताना यांच्या अंगावरून ट्रेन गेली आणि त्यांच्या मृतदेहाच्या अक्षरशः चिंधड्या झालेल्या आहेत। ही घटनेची माहिती जी आहे रेल्वेला मिळाल्यानंतर रेल्वेने यांचे मृतदेह ताब्यात घेतलेले आहेत आणि शवविच्छेदनाचं काम सध्या सुरू आहे। आता या संपूर्ण अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे। या अपघाताला नेमका जबाबदार कोण याची देखील चौकशी झाली पाहिजे की जेणेकरून या तिघांचा मृत्यू झाला आहे की त्यांना न्याय मिळेल। जर अशा प्रकारचा या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू होतं तर त्यांना बाजूला का गेलं नाही, हा देखील आता चौकशीचा भाग आहे। या संपूर्ण घटनेनंतर की रेल्वेने चौकशी करावी अशी मागणी आता स्थानिकांनी जोर धरलेली आहे। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।